सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शिवा काशीद ही लेखमाला. कालच्या भागापर्यंत आपण बघितलं की राजे सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते पण मार्ग सापडत नव्हता. बघूया आता काय होतंय पुढे ते. राजे आतापर्यंत अशा अनेक जीवघेण्या प्रसंगांवर मात करून सही सलामत निसटले होते. पावसाळ्याचे दिवस सुरू होते. पन्हाळा परिसरातील पाऊस नेहमीच जोरदार असायचा. त्याबरोबर साथीचे आजारही घेऊन यायचा. जोहरच्या सैन्याला अशा पावसाची सवय नव्हती. गेल्या 4-5 महिन्यांपासून सतत गडाला वेढा घालून बसले होते. पावसाचा भडीमार सुरू होता. सैन्याला वेगवेगळे त्रास सुरू झाले. कडाक्याच्या थंडीनं ते बेजार झालेच होते. पण सतत पावसात उभं राहिल्याने पायाच्या बोटांना चिखल्या होऊन पाय सडल्यासारखे होऊ लागले होते. सर्दी, पडसा, ताप, सांधेदुखीनं ते बेजार झाले होते. तरीही जोहरनं वेढ्यात ढिलाई होऊ दिली नाही. सैनिक त्रस्त झाले होते. अनेकांना आता हा वेढा नकोसा झाला होता. जोहरचे कितीही कडक आदेश असले तरी थोडी ढिलाई आली होतीच. एक प्रकारे निसर्गच राजांच्या मदतीला धावून आला होता. या संधीचा फायदा उठवायचं राजांनी ठरवलं. मागे बाजीप्रभू आणि शिवा काशीदनेही जोहरशी वाटाघाटीचा मुद्दा मांडला होता. पण तेव्हा वेळ योग्य नव्हती. आता ती वेळ आलेली आहे असं समजून राजांनी लेखनिकाला बोलवलं आणि जोहरसाठी पत्र लिहायला सुरुवात केली. राजे सांगत होते आणि लेखनिक लिहित होता. राजांनी पत्रात लिहिलं होतं, जोहर साहेब, आपण माझे अपराध माफ करावे. आपण महान आणि शूरवीर योद्धा आहात. आपल्यापुढे आम्ही अगदी क्षुल्लकच. आमची काय मात. आता मी घाबरलोय. आपल्याशिवाय दुसरा आधार नाही. आपण भेटण्याची परवानगी दिल्यास 2-3 जण सोबत घेऊन आपली भेट घेईन. माझे कथन व्यक्त करीन. असे घडल्यास आपल्या उपकाराची फेड केल्याशिवाय राहणार नाही. पत्र मोहर बंद करून थैली दूताकडे दिली. म्हणाले, त्यांच्या बोलण्याच्या तळावरील नेमक्या परिस्थितीचा मागोवा घ्या. दूत थैली घेऊन गड उतरला. भयंकर पावसामुळे सगळे सैन्य अवघडल्यासारखे झाले होते. खुद्द जोहरसुद्धा वैतागला होता. अशात शिवाजीराजांकडून दूत पत्र घेऊन आल्याचे सेवकाने सांगितले. पत्र वाचून झाल्यावर जोहर हुरळून जात म्हणाला, आता शिवाजी ताळ्यावर आलेला दिसतोय. खैर, देर से सही आए लेकिन दुरुस्त आया. सिद्धी जोहर सेनानी असला तरी राजकारणात फारसं डोकं नव्हतं. म्हणूनच त्याला राजांच्या पत्रातील खोज डावपेच कळलेले नाही. त्या वेढ्यातून आपली सुटका होणार आणि शिवाजीही आपल्या मुठीत येणार. जे अफजल खानला साध्य झालं नाही ते आपण साध्य करायचं. मात्र आपला हा विचार शिवाजी ताळ्यावर येईपर्यंत कोणालाच कळू द्यायचं नाही, हेही त्यानं ठरवलं होतं. त्याने ताबडतोब लेखनिकाला बोलवलं. लिखो, राजा शिवाजी, आपलं पुरतं पारिपात्य करण्याचा आमचा जराही विचार नाही. आपण आमच्याशी सख्य करत असल्यास उत्तमच. आपली भेट घेण्यास आणि वाटाघाटी करण्यास आम्ही उत्सुक आहोतच. खुशाल आमच्या तळावर यावं. इथून पुढे राजांचा आणि जोहरचा पत्रव्यवहार सुरू झाला. भीतीच्या नावाखाली राजांनी प्रत्यक्ष भेट तात्पुरती टाळली आणि पत्र व्यवहाराच्या माध्यमातून एक एक गोष्ट ठरू लागली. समजवता कसा करायचा, करार मदार काय करायचे, राजांकडून खंडणी किती घ्यायची, मुलूक किती घ्यायचा, गड किल्ले किती घ्यायचे, अशा प्रकारचा पत्रव्यवहार सतत होऊ लागला. या निमित्ताने राजांची माणसं तळावर जाऊ येऊ लागली. येता जाता जोहरच्या सैनिकांशी किरकोळ बोलणंही होऊ लागलं आणि जोहरच्या तळावर अनेक अफवा पसरू लागल्या. हा सुद्धा राजांचा डाव होता. जोहर आणि शिवाजी आदिलशहाविरुद्ध एकत्र येत आहे. राजाने जोहरला मोठी रक्कम देऊ केली. शिवाजीने आदिलशहाला धडा शिकवावा असंही जोहरला वाटतंय. काहीच दिवसात जोहरचा
आणि शिवाजींचा फौजा एकत्र येणार अशा अफवा जोहरच्या सैनिकात पसरल्या. त्यामुळे जोहरच्या वेढ्यात आणखी काहीशी ढिलाईच झाली. त्यावेळी त्याच्याबरोबर फाजल खान, रुस्तमे जमान आणि बाजी घोरपडे सारखे अनुभवी सरदार असूनही त्यांना कोणालाही राजांच्या चालीविषयी शंका आली नाही. खऱ्या अर्थानं आता राजांचा डाव रंगात येऊ लागला. हा खेळ बाजीप्रभू, शिवा काशीद यासारख्या मोजक्याच लोकांना माहीत होता. जोहरशी पत्रव्यवहार करून एका बाजूनं त्याला गाफील बनवलं जात होतं. तळावरील सैनिकांमध्ये भलभलत्या अफवा पसरवल्या, तेही थोडे गाफीलच होते. आणि दुसऱ्या बाजूने निसर्गाने साथ दिली होती. संततधार पाऊस, बोचरी थंडी, साथीचे आजार यामुळे जोहरची फौज त्रस्त झाली होती, कंटाळली होती. याच वेळी राजांनी पन्हाळ्यावरून सुटका करून घ्यायचं ठरवलं. सतत 2-3 दिवस अतिशय गुप्त बैठकी झडत होत्या. राजांनी आपला बेत सहकाऱ्यांना बोलून दाखवला. राजे आपल्या सहकाऱ्यांना काय म्हणाले बघा. 4 महिने पन्हाळ्याला वेढा घालून बसलेले जोहरचे सैन्य कंटाळून थोडं गाफील झाले. त्यात वाटाघाटीच्या तळावर अफवा पसरल्यामुळे थोडी ढिलाई आली आहे वेढ्यामध्ये. अशा वेळी अर्ध्या रात्री भर पावसात काळोखातून या अतिशय दुर्गम डोंगरातून निसटून जायचा प्रयत्न करायचाच. शिवा बेदरून म्हणाला, महाराज, अशा भर पावसात काळोखातून? त्याचं हृदय हेलावलं. राजे म्हणाले, शिवा, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पाऊस आणि काळोख मला नवीन नाही. जोहरच्या कैदेत राहण्यापेक्षा हा त्रास परवडला. शिवा त्यावेळी गप्प बसला, पण त्याला रात्रभर झोप आलीच नाही. शंका कुशंकांनी त्याच्या मनात थैमान घातलं. राजे वेढ्यातून सही सलामत बाहेर पडले आणि जोहरच्या सैनिकांनी ओळखलं तर, किंवा पाठलाग केला तर, पण सुटकेचा मार्गही हाच होता. राजे सुखरूप राहण्यासाठी काय करावं, मनाला तो विचारत होता. शिवा, काय करता येईल? शिवा, हीच वेळ आहे राजेंना मदत करण्याची. अशा वेळी तू काहीतरी मार्ग काढला तर तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. कर काहीतरी विचार. लढव वेगळी शक्कल. शिवाचं मन असा आक्रोश करत रात्रभर तळमळत होतं. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला आणि त्याला स्वप्न पडलं. त्यात त्याला रोहिडेश्वरावर झालेली भेट दिसली. राजांचा निरोप घ्यायला गेला असता राजांचे शब्द आठवले. ते म्हणाले होते, शिवा, इकडच्या खबरींचा पत्ता तुला कसा काय लागतो? तुझी नजर एखाद्या खबऱ्याची दिसते. पुढे मागे स्वराज्याच्या कामी फार मोठी जबाबदारी तुझ्यावर सोपवू. अरे, आपल्या नावात साम्य आहे, तसेच दिसण्यातही बरंच साम्य आहे. शिवाच्या कानात शब्द घुमत होते आणि तो एकदम उठून बसला. दिवस उगवला. गडावरचा प्रत्येक जण आपापल्या कामात दंग होता. पण राजेंचा कक्ष अजूनही बंद का? राजे कितीही उशिरा झोपले तरी पहाटे सुटतात. मग अद्यापही दरवाजा बंद का? कदाचित राजे विचारात गढून गेले असतील. काही नियोजन चालू असेल. ते आपल्या महालात आपल्याला म्हणाले होते, शिवा, पुढे मागे स्वराज्यकामी तुझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवू. म्हणजे हे शब्द तर रात्री आपल्याला पडलेल्या स्वप्नातील होते. दिसण्यातही बरंच साम्य आहे. हे वाक्य आपल्या मनात का बरं घोळत असावं? कितीही वेळ विचार केला तरी शिवाच्या लक्षात त्याचा मतितार्थ येत नव्हता. दुर्लक्ष करून राजेंच्या सुटकेबाबत विचार करू लागला आणि त्याच्या मनात एकदम एक कल्पना तरळली. राजे म्हणालेच होते, आपल्या दोघात बरंच साम्य आहे. तर मग राजेंचे सोंग घेऊन आपण निसटावं. शत्रूंनी पकडलं तरी आपल्याला पकडतील आणि राजे सही सलामत राहतील. त्याची कल्पना एकदम पसंत पडली. कधी राजांची भेट होईल असं त्याला झालं. सूर्य वर येऊनही कितीतरी वेळ झाला तरी राजांच्या कक्षाचा दरवाजा बंदच होता. हे बघून शिवाला आश्चर्य वाटलं. अजूनपर्यंत राजे झोपलेले पाहून त्याचे मन आशंकित झाले. कुणाला तरी विचारावं म्हणून थोडासा पुढे आला तर त्याला आश्चर्याचा झटकाच बसला.
राजे काही सहकाऱ्यांबरोबर फिरत होते. म्हणजे आपण अजूनही झोपेत तर नाही ना? कदाचित राजे त्यांच्याकडे येऊनही गेले असतील, पण तो झोपलेला बघून परत गेले असतील. त्याने पटकन आपली स्नानादी प्रातर्विधी आटपले आणि काही वेळातच तो राजांच्या समोर हजर झाला. राजे एकटेच पाहून त्याला फार बरं वाटलं. म्हणाले, ये शिवा, बैस. राजांच्या आज्ञेने अदब ठेवून पण त्यांचे जवळच बसला. उद्देश हा की आपलं बोलणं कोणी ऐकू नये. महाराज, थोडं बोलायचं होतं. असं? बरं, चल, या समोरच्या बुरुजावर जाऊ. राजे शिवाबरोबर इकडचे तिकडचे बोलत बुरुजावर आले. तिथल्या पहारेकऱ्यांना दुसरं काम सांगून निघून तिथून ते हटवले. एकांत होताच राजे म्हणाले, हां शिवा, काय बोलायचं आहे तुला? शिवा म्हणाला, माझी एक विनंती आहे. कसली? महाराज, आपण निसटून जाण्यासाठी जेव्हा कधी निघाल तेव्हा आपण मला आपले कपडे द्या आणि माझे कपडे आपण घाला. आपणच म्हटलं होतं की मी तुमच्यासारखा दिसतो. त्यानं काय होईल शिवा? आपण वेडा फोडून निसटताना जोहरच्या सैनिकांनी जरी पाठलाग केला तरी राजे म्हणून मला पकडतील आणि आपण सही सलामत निसटून जाऊ शकाल. त्याची कल्पना ऐकून आणि आपल्यासाठी प्राण द्यायला तत्पर पाहून राजांचं मन भरून आलं. जोहरने पकडून नेल्यावर त्याचे बिंब फुटल्यावर तो याला जिवंत ठेवणं शक्यच नाही, ही कल्पना याला नसेल. गैवरल्या आणि घोगऱ्या आवाजात राजे म्हणाले, शिवा, तुला कळत कसं नाही? तू खरा शिवाजी नाही हे समजल्यावर क्षणाचाही अवलंबन न करता तुला तो ठार मारेल. तो आमच्या भेटीसाठी उत्सुक झाला आहे. म्हणजे जे खानाला साध्य करायचं तेच जोहरला हवं आहे. आता काही ठिकाणी असाही उल्लेख आलेला आहे की बहिर्जी नाईकांनी शिवा काशीतला गडाखाली शोधून तो राजांसारखा दिसतो म्हणून त्याला आणलं गेलं, पण त्याला राजेचं सोंग चढवून राजांच्या जागी पालखीत पाठवलं गेलं, अर्थात शिवाच्या इच्छेनेच. आपणही आपल्या राजाच्या स्वराज्याच्या कामी येऊ शकतो, या प्रबळ भावनेनं तो स्वखुशीनं तयार झाला. शिवा, आता आपण बघूया पुढच्या भागामध्ये की तो खरंच आता शिवा तसा राजांचा वेश घेणार आहे किंवा काय. तर तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई देशमुख यांचे मनापासून आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.